प्रोफेशनल बॉडी बिल्ड आज जो शिमग्याचा सण सगळे टोरा टोरा करली पाटी म्हातारे कोतारे मिळून साजरो करतात त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि काय जी इडा पिडा वाकडा नाकडा असतात त्या दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ह्या होळी सोबत सगळ्यांच्या मनातलो राग रुसवो फुगवो जळण खाक होऊ देत आणि सगळी माणसं माणुसकीनं एकमेकांसोबत नांदू देत रे महाराजा. होय महाराजा. हॅपी बर्थडे बेबी. 12 वाजले. येस. थँक्यू. तरीच टुंग टुंग करायला लागले. So this is the first call. हॅलो. धन्यवाद धन्यवाद. सेफ आले. टाइम दाखव बघ किती वाजले. 1:10 वाजता आलेला आहे सेफ आणि बर्थडेचा सगळ्यात पहिला केक आहे. हॅपी. हा फोटो काढायचे आणि माझं चाललेलं आहे इथे काम. शिवराज करत आहे काम. काही करून वेबसाईट लॉन्च करायची आपल्याला. आणि सेफ डायरेक्टली कुठून आलेले आहेत. नागाळा पार्क मधून. आणि त्यांना मिळाला नव्हता केक आणि त्यांनी काय कांड केले परत घेऊन आले. त्यांनी केकवाल्या मेंबरला उठून त्याकडून केक घेऊन आलेले आहेत. So guys, it's 2:10 a.m. and here is our birthday boy sleeping while working. अहो चला झोपायला. हॅपी बर्थडे. मीटिंग संपवला काय. प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग आणि नुसतं एक्सरसाइज करण्यामध्ये भरपूर जास्त फरक आहे. या एवढ्या गोळ्या तुम्हाला रोज खायला लागतात. आता यात काय काय आहे. हे फिश ऑइलच्या टॅबलेट्स आहेत. 2000 mg घेतो मी. 1000 mg ची एक आहे. ही जी टॅबलेट आहे कार्बोमाइड फोर्टेच्या आहेत. त्या आहेत ZMA झिंक मॅग्नेशियम अस्पार्टे. हे रिकव्हरीला हेल्प करतात. चांगली झोप देतात आणि नॅचरल टेस्टोस्टेरॉन वाढवायला हेल्प करतं. ही ऑब्व्हियसली विटॅमिन ई आहे टॅबलेट. मल्टीविटॅमिनची टॅबलेट. ही जॉईंट केअरची आहे. ही अश्वगंधा आणि ही आहे इस्ट्रोजन कट करणारी टॅबलेट. अश्वगंधा आपण ह्यासाठी घेतो कारण की आता तुम्ही बघत असाल की आता वाजलेत ऑलमोस्ट 2:30च्या पुढे वाजून गेले. 3 वाजायला आलेत. सो मेंटली पण स्ट्रेस आहे बॉडीवरती. सारखं काम चालू होतं माझं लॅपटॉपवर फोनवरती आणि मी झोपतो या टाईमला. त्यामुळे फिजिकल स्ट्रेस पण आहे बॉडीवरती. सो हा स्ट्रेस कमी करायला मी अश्वगंधा टॅबलेट यूज करतोय कारण की अश्वगंधा इज प्रूव्हन की ते कॉर्टिसॉल म्हणून आपला जो हॉर्मोन आहे स्ट्रेस हॉर्मोन तो कमी करतो. आणि जर तो कमी झाला तर इनडायरेक्टली टेस्टोस्टेरॉन वाढतो आणि टेस्टोस्टेरॉनमुळे तर आपण मसल बिल्ड करतोय. सो एवढ्या सगळ्या टॅबलेट्स घ्यायला लागतात. सो मला झोपलो होतो मी पण पर्याय नाही. हाच फरक आहे प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग आणि एखाद्या नॉर्मल पर्सनने जिम जाण्यात. सगळ्या गोळ्या ॲट अ टाइम आता सवयच झाली मला.
हां, त्यात मिल्क क्रिस्टल पण होतं. मिल्क क्रिस्टल मी काय प्रमोशन नाही करत आहे या ब्रँडचं, जे ॲक्च्युली यूज करतो ते दाखवतं. मिल्क क्रिस्टल लिव्हरवरती काम करतं, लिव्हर चांगलं ठेवायला काम करतं. कारण की माझं प्रोटीनचं इंटेक दिवसाचं 200 ग्रॅम्सच्या वरती आहे, ऑलमोस्ट 250 ग्रॅमच्या आसपास आहे. तर युरिक ॲसिड वाढतं, हे सगळ्या गोष्टी फिल्ट्रेट होतात आपले किडनी थ्रू, किडनी लिव्हर थ्रू. सो त्या प्रत्येक ऑर्गनला नीट ठेवावं, चांगलं वर्क करावं. कारण की जर तुम्ही माझे लिफ्ट्स बघितले असतील इंस्टाग्रामवरती, तर माझं वेट आहे 73-74 kg. तर माझे लिफ्ट्स जातात 200च्या वरती, 210, 220, 230 किलो. मग हे पॉसिबल त्याच वेळी होतं ज्यावेळेस माझे मसल्स आणि माझे जॉईंट्स हे प्रॉपरली कंडिशन असतील त्यावेळेस. सो ते करायला मला ही मदत करतं. आणि आता आपण जातोय झोपायला, कारण की सकाळी उठून ॲक्च्युअल आपला बड्डेचा दिवस स्टार्ट होतं. कीप वॉचिंग. काय ह्याला तेल लावायचं, ह्याला मॉलिश करायचं, ह्याची कधी नाही टाकलायची, कधी घालायचं. हा लहान बाळ आहे ना मी, आता झालं मग? होतं खूप बाळ. आत्ता झालं होतं काय ह्याच्या अगोदर 6 समथिंगला, पाहुणे सहा. 5:45. ते इकडून आणलं ना. चालेल का? हा भरून होतं. वाजता हो सकाळी. किती 5:45चा जन्म आणि 9 वाजताच आहे. हो लगेच आहे. चिपळूण रेळकर. मी आणि छोटी तिथले आहे काय? होय. छोटी दीदी ती संध्याकाळची, तू पहाटे. नेमकं त्यावेळी अजान सुरू होती आणि एक मुस्लिम फॅमिली होती. वाह वाह वाह, देखो बच्चा कितना अच्छा है. किस्मत वाला. हाँ. ए देखना आहे म्हटलं असेल, किस्मत वाला नाही नाही, देखणं नाही, त्यांनी पाहिलं नव्हतं रे तुला, की म्हणजे ह्या वेळेत जन्माला आला असं म्हणून. कितना पाक टाइम है असं म्हटलेलं. तिकडे अजानला सुरुवात आणि इकडे तू रडायला सुरुवात. आणि गुणी बिनी काही नव्हतास तू त्यावेळी. हा गुणी होतो. अजिबात नाही, नुसतं रडवा होता, गुणी वगैरे काही नव्हतं. असा होता की नाही संस्कार हा, रात्री सगळे शांत झोपले की नाही हा पण झोपायचा. आणि पहाटे म्हणजे मध्यरात्री वगैरे असो, मध्येच उठून इतका जोरात रडायचा की आजूबाजूच्यांना वाटायचं अरे बापरे किती आई वडील झोपलेत गाड, बाळ एवढं रडतंय आणि हे नाही उठत नाही. आम्ही आपल्याला पोटाला चोळ, पाठीला चोळ, डोकं चोळ, काहीच कळायचं नाही याला काय होतंय. आणि सगळं गाव गोळा करायचा, आजूबाजूचे सगळे रात्रीचे येऊन काय झालं बाळाला, मग उतारा टाका, मसाज करा. आणि दवाखान्याची डॉक्टर ते गाडी बोलवली, ॲम्ब्युलन्स दारात आली की हा एकदम शांत झोपलेला, काहीच नाही झालेलं असं. मग ते ड्रायव्हर म्हणणार आम्हाला उगाचच रात्रीचं उठवून बोलवलंय आणि इतकं छान बाळ झोपलंय शांत असं चेष्टा करताय काय? आमची चेष्टा करतात उगाचच असं. असला होता तू माहिती का? काय तरी सांगतो. आमची मावशी कोल्हापूरची आहे. कोल्हापूरमध्ये आपलं जसं चिपळूणला होतो, तर मग आम्ही सुट्टीला मावशीकडे यायचो ना, तर मग आम्हाला 2 मावशी आहेत. त्याची कोल्हापूरमध्ये राहायची, तिला आम्ही नाव ठेवलं होतं कोल्हा मावशी.
लागले. जरा टायमिंग होता आपलं 7 वाजता, 6 वाजता आपल्याला वाजले 7. आता लाईनमध्ये थांबून दर्शन घेऊया. काय करायचं? मम्मीला काय काय माहिती आहे बाबा? खूप छान दर्शन झालं आणि आत्ता खरं असं वाटतं की बड्डे सुरू झाला. छान वाटतं. फर्स्ट ऑलिम्पिक्स रेसलिंग. खूप छान दर्शन झालं. फक्त आता एकच सीन आहे की हे धोती मी घातलेली आहे जी, त्याच्यात पॅन्ट नाही आहे. थाईज मोठे असल्यामुळे घासतायत. त्रास व्हायला लागला त्याचा. थालीपीठ आप्पे. डाएटवर आहे मी. 11 की 12 दिवस बाकी. आपण नाही खाऊ शकत. आपण फक्त वास घ्यायचा आणि खुश राहायचं. आता मस्तपैकी डाएट करायचं आणि शोल्डर मारायला जायचं. शोल्डर लोड होईना आता. ते ठीक मेसेजेस आहेत. संपे ना तर या सगळ्या जणांना मी रिप्लाय कधी द्यायचा. पण एका अर्थी बरं पण वाटतं, छान वाटतं की बाबा लोक आपल्याला एवढं जाणतात, ओळखतात आणि एवढं सपोर्ट करतात आणि एवढं प्रेमही करतात. पण ट्रस्ट मी, एवढ्या सगळ्या लोकांना रिप्लाय देणं पॉसिबल नाही आहे. तरी मी जेवढे होईल तेवढे रिप्लायज मी नक्की देईन. आज उद्या का होईना बट देईन.